पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत। सुनेत्रा पवार यांना एकूण 2,18,969 मतं मिळाली आणि यासह त्यांनी अजित पवारांच्या विजयाचा रेकॉर्डही मोडला। दरम्यान 2029 मध्ये या मतदारसंघातून निवडणुकीला कोण उभं राहणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण जय पवार यांनी मागे एकदा या संदर्भात इच्छा बोलून दाखवली होती। दरम्यान आता त्यांनी सुनेत्रा पवार उमेदवार असतील असं सांगितलंय। इतकंच नाही तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवा नेते जय पवार आज बारामती दौऱ्यावर होते। यावेळी जय पवार यांनी सहयोग निवासस्थानी जनता दरबार भरवला होता। नागरिकांनी मोठ्या संख्येने जनता दरबाराला हजेरी लावली होती। यावेळी जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला। दादांवर असलेल्या प्रेमापोटी बारामतीकर आले। जनता दरबाराला प्रतिसाद चांगला आहे। बारामतीकर अनेक जण आलेत, इतक्या संख्येने लोक येतील असं वाटलं नव्हतं। दादांवर असलेल्या प्रेमापोटी बारामतीकर आले होते। मी देखील दादांसारखा काम करण्याचा प्रयत्न करेन असं जय पवार म्हणाले। नागरिकांच्या समस्यावर ते म्हणाले की आरोग्य, शिक्षण आणि पाण्याच्या अनेक समस्या आहेत। बारामतीमधील गुन्हेगारींसंदर्भात त्यांनी म्हटलंय की मला ते कळलं। मी पोलीस अधिकारी यांच्याशी बोललोय, पोलिसांना सूचना दिल्यात। दादा असताना जशी कायदा सुव्यवस्था होती तशी राखण्याचा प्रयत्न करू। राज्यसभेसाठी माझी इच्छा नाही। राज्यसभेच्या रिक्त जागेसंदर्भातही त्यांना विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी सांगितलं चर्चा होतीये पण माझी तशी इच्छा नाहीये। मी सर्वांच्या कामासाठी उपलब्ध असणार आहे। यावेळी त्यांनी योगेंद्र पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। जवळच्या सहकाऱ्यांसोबत काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली। सगळ्या बारामतीकरांना दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं होतं। सुनेत्रा वहिनी देखील चांगलं काम करत आहेत। 2029 ला सुनेत्रा वहिनीचं बारामती विधानसभेची निवडणूक लढवतील आणि मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे असं जय पवार यांनी म्हटलंय। सुनेत्रा पवार यांचा विजय भारतात एक रेकॉर्ड ठरलाय। बारामतीकरांनी अजून एक रेकॉर्ड आपल्या देशाला दिलाय असं योगेंद्र पवार यांनी म्हटलं होतं। मी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलंय। दादाचं काम इथं जास्त होतं। दादांना श्रद्धांजली म्हणून एवढ्या मताधिक्यानं बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना निवडून दिलं। एक श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांनी एवढ्या मोठा मतदान केलंय। उद्या काय होईल हे आज आपल्याला सांगता येणार नाही असं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय। जो कोण चांगलं काम करेल, ज्या पद्धतीनं बारामतीकरांशी संवाद साधेल, वेळ देईल, बारामतीकर त्या व्यक्तीला निवडतील असं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय। 2029 साठी आणखी 3-3.5 वर्षाचा काळ आहे। सर्वांना त्याचं कर्तृत्व सिद्ध करू दे। बारामतीकर खूप हुशार आहेत। 2029च्या निवडणुकीला ते ठरवतील असंही त्यांनी म्हटलं होतं।